किराट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील कथित 65 लाखाच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीने आता नवं वळण घेतलंय. माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट झाल्याने निर्माण झालेल्या वादानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेत सहकार पॅनलमधील 3 उमेदवारी आणि दिलेली निशाणी रद्द केल्याचे पत्र काढलंय. निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलल्याचं चित्र आहे. दरम्यान परिवर्तन पॅनलकडून गेल्या काही वर्षातील कथित भ्रष्टाचार, अन्याय आणि आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात येतोय. शेतकऱ्यांचा हक्क हिरावला गेला आणि सभासदांना न्याय मिळाला नाही असा आरोप करण्यात येतोय. परिवर्तन पॅनलने पारदर्शक कारभार, प्रामाणिक नेतृत्व आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. तसेच सचिवांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. 29 मार्च रोजी होणाऱ्या मतदानासाठी छत्री चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. एकीकडे घोटाळ्याचे आरोप तर दुसरीकडे उमेदवारी आणि निशाणी रद्द होण्याचा निर्णय. यामुळे किराट सोसायटीची निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. पाहूया उमेदवार प्रीतम आंबेकरसह सदस्यांच्या प्रतिक्रिया. किराट विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थाची निवडणूक गेल्या 5 तारखेला पूर्णपणे भरून झाली होती. ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती, म्हणजे ह्या टप्प्यात ती पूर्ण प्रक्रिया होती. परंतु पुन्हा जेव्हा GR निघाला तेव्हा 18 तारखेला 18/3/2026 रोजी जेव्हा GR निघाला तेव्हा पुन्हा ही निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. त्या दिवशी ज्या टप्प्यात आहे त्या टप्प्यातच ही प्रक्रिया चालू व्हावी असं शासनाचा GR होता. परंतु त्या दिवशी जे 5 तारखेला मागे घेतलेले फॉर्म होते, म्हणजेच जे कल्पेश शिवराम पावडे यांचा सर्वसाधारणमधला, तसेच संदेश जगन्नाथ पावडे यांचे 2 फॉर्म होते, म्हणजे एक OBC मधून आणि एक सर्वसाधारणमधून, व एक किरण विश्राम पावडे यांचे जे 3 फॉर्म त्यांनी स्वखुशीने मागे घेतलेले आणि डिस्क्वालिफाय झालेले होते ते. परंतु तेच फॉर्म पुन्हा 18 तारखेला जेव्हा फॉर्म माघार घ्यायची दिनांक दिली, शासनाने एक संधी दिली होती माघार घ्यायची, त्या तारखेला ते पुन्हा फॉर्म घेण्यात आले. त्याच दिवशी लगेचच मी एक निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट केली, तिथेच अर्ज केला. ही कंप्लेंट केली की बाबा सदरून हे चुकीचं आहे, हे GRच्या नियमाच्या बाहेर आहे. त्या आधारावरती त्यांच्याकडे मी तक्रार नोंदवली. त्या तक्रारी नोंदवल्यामुळे मला त्यांनी 20 तारखेला निर्णय दिला की सदरचे 3 जे फॉर्म आहेत तुमचे ते आपण रद्द करत आहेत, ते अपात्र ठरवत आहेत, असं त्यांनी आपल्याला त्या GRच्या आधारावरनं दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या किराट सोसायटीमध्ये आमचा परिवर्तन जो पॅनल आहे त्याच्यात जो निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज केला होता त्याच्यामध्ये त्यांचे जे 4 फॉर्म होते ते अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि या पूर्ण पॅनलमध्ये त्यांचे 12 उमेदवार होते, त्याच्यातले 4 उमेदवार हे त्यांचे अपात्र ठरवले आहेत. त्याच्यामुळे त्यांचे 7 उमेदवार आता राहिलेले आहेत व आमचे 11 उमेदवार आता या पॅनलमध्ये आहेत, परिवर्तन पॅनलमध्ये आहेत. आमच्या या निवडणुकीसाठी आमचे 11 उमेदवार परिवर्तन पॅनलमध्ये आहेत आता सध्या तरी. काय मतदारांना आवाहन करते? मतदारांना आम्ही एकच आवाहन करणार आहेत की हा जो या सोसायटीने पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे तोच पुन्हा आम्ही प्रत्येक ह्याला सांगत आहेत. त्याच्यानंतर ही 27 लोक आहेत, 42 लोक आहेत. या लोकांवरती जो थकीत कर्ज दाखवलेला आहे, तसंच नवीन कर्ज दाखवलेलं आहे, त्यांना जो शासनाचा आता नवीन GR आलेला आहे की बाबा कर्जमाफीचा GR आला, त्याचा लाभ घेता येणार नाही. कारण की या लोकांना थकीत दाखवलेलं, तर काही लोकांवरती बोगस कर्ज दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा लाभ त्या लोकांना भेटणार नाही. जो 50,000चा रेग्युलर जो भेटणार होता लाभ तो भेटणार नाहीये. वार्षिक 2017-18 वार्षिक मीटिंगमध्ये मी अहवालामध्ये आणि ऑडिट मेमोमध्ये यांची तफावत, रकमेची भरपूर मोठी तफावत होती. तेव्हा मी भर सभेमध्ये की आपल्या ऑडिट मेमोमध्ये आणि वार्षिक अहवालामध्ये मोठ्या रकमेची तफावत आहे असा माझ्याकडे पुरावासुद्धा होता. आणि तो मी संचालक मंडळाला वार्षिक मीटिंगमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारला, परंतु त्या संचालक मंडळाने मला टाळाटाळ केली, उत्तर देण्याचं टाळाटाळ केली. तेव्हा जर ही गोष्ट पासून तेव्हा जर संचालक मंडळाने किंवा चेअरमनने ह्या गोष्टीची जर दखल घेतली असती तर हा एवढा मोठा रकमेचा अफरातफर झाला नसता. एक सभासद म्हणून तुम्ही काय तुमची काम केलं? तेव्हापासून संचालक मंडळाने
त्या सचिवावर त्या भर मीटिंगमध्ये ॲडव्होकेट महेश पावडे, दिनेश पावडे आणि आम्ही आवाज उठवून तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांना जर संचालक मंडळाला जर असं वाटलं असतं का बाबा ही काहीतरी या रकमेमध्ये तफावत आहे, तेव्हा गव्हर्नमेंट ऑडिट करण्याची मागणी मी ॲडव्होकेट महेश पावडे यांनी केलेली होती. ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना असताना संचालक मंडळाला, म्हणून हे आतापर्यंत जे घडलंय 65,67,871 रुपये ह्या रकमेचा अफरातफर केला त्यांनी मान्य केलेलं आहे आणि ह्यांनी सुद्धा संचालक मंडळाने पण मान्य केलेलं आहे आणि तसं लिहून सुद्धा दिलेलं आहे. परंतु त्या सचिवावर आजच्या तारखेला कुठल्याही प्रकारचा हेच नाही का मी केलं तो मी नव्हेच, मी केलं नाही असा त्याच्याकडे भावना आहे आणि ह्या भावना ह्या संचालक मंडळाने घेतल्याच नाही आणि त्यांच्या समोर तो दाखवतो मी भरतो, फक्त भरतो, बस एवढं भरतो. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची एवढी जर अफरातफर होत असेल आणि आता येणाऱ्या 2026ची कर्जमाफी, त्या कर्जमाफीमध्ये समजा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही त्याच्या नावावर जर कर्ज दाखवलंय तर शासनाचं येणारं अनुदान 50,000 रुपये त्या शेतकऱ्याचं मरण झालं ना. असे जर शेतकऱ्यांवर अन्याय जर होत असतील तर आपण शेतकऱ्याने ह्या नवीन परिवर्तन पॅनलला छत्री याच्यावर सही शिक्का मारून आपण विजयी करा आणि ह्या विजय झाल्यानंतर ह्या सेवा संस्थेचं जेवढं भलं करता येईल तेवढं भलं करण्याचं काम आणि नवीन सभासद करण्याचं काम आम्ही धन मन देऊन करू व शेतकऱ्यांच्या हिताचं काम करू. हे बघा, हा जो किराट विविध सेवा सोसायटीचा जो काय भ्रष्टाचार झालेला आहे किंवा जी काय पैशाची अफरातफर झालेली आहे, आता सर्व सभासदांचं म्हणणं आहे की हे सचिवाने भ्रष्टाचार केलेला आहे. परंतु हा जो काय भ्रष्टाचार जो आहे, या भ्रष्टाचारासंदर्भाची जी वाचा जी आहे, हे जे प्रीतम आंबेकर जे आहेत, जे आपले किराट विविध सेवा सोसायटीचे सभासद, आणि जेव्हा पोलीस अधीक्षक पालघर आणि संबंधित पोलीस स्टेशन मनोर यांना जेव्हा अर्ज दिले, त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी ही चौकशी लावलेली आहे आणि चौकशी लावल्यानंतर हा जो प्रकार जो आहे हा उघडकीस आलेला आहे. परंतु हा जो जी काही जी प्रोसिजर जी आहे, ही प्रोसिजर पोलीस अधीक्षक पालघर म्हणजे EOW पालघर यांच्या मार्फत ज्या काही शेतकऱ्यांची जी काही फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात पोलिसांची चौकशी चालू आहे आणि त्यांचे जाब देखील घेणे चालू आहेत. आणि मला वाटतं ह्या प्रीतम आंबेकर यांनी जो काही अर्ज दिलेला आहे, या अर्जाच्या अनुषंगाने या सोसायटी संदर्भात जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचार संदर्भात येत्या 2-4 दिवसात लवकरच गुन्हा देखील दाखल होणार आहे.